होणारे सर्व पुत्र तुला अर्पण करीन, पण तू हिला मारू नको. त्यावेळेला दुष्टांनी सोडलं, पण सोडलं तरी भरोसा नव्हता. बंदी शाळेमध्ये घातलं. आणि आता एक पहिला पुत्र झाला. कंसाकडे घेऊन गेल्यानंतर नारद महाराज तिथे आले आणि नारदांनी सांगितलं, गोल जर टिंब टिंब गेले आणि त्यातला कोणता आठवण कोणता पहिला ओळखायला येईल नाही का. तर पाप एवढं झालं होतं, पण बाळ हत्येचं पाप याच्या हातातून झालं नव्हतं आणि त्याच्या हातातून बाळ हत्येचं पाप करून घेतलं आणि दुष्टाची पायली भरून घेतली देवांनी. त्यावेळेला असं करत असताना 6 गर्भ या दैत्याने मारले. जसं शेंदाडू भिंतीवरती आपटावं आणि त्याच्या 2-3 तुकडे बाजूला पडावे, तसं या दुष्टांनी केलं. आणि आता 7वा गर्भ देवकीला धारण झाला. त्यावेळेला शेषनाग जन्माला येणार होते आणि देवकी अतिशय उत्साहाने म्हणत होती, माझा नागर घेऊन सर्वांवरती नागरच फिरवणार आहे दुष्टांवरती. त्यावेळेला देवकीचं तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय कापत असे. कंस मनामध्ये जळत होता, आता 8व्याची वेळ आलेली आहे आणि आपल्याही 8व्या अवताराची वेळ आलेली आहे. पण 7 अवताराचं चरण देवाचं पाहिलेलं आहे. आता 8वा अवतार. आणि भगवंताने 8 तिथीला महत्व दिलं. 8व्या तिथीचा मान ठेवत असताना भगवंताने 8वा अवतार धारण केला आणि येऊन देवकीच्या गर्भामध्ये येत असताना, स्तुती करत असताना देवकीच्या गर्भामध्ये प्रवेश करत आहे. योग मायेला आज्ञा केली की देवकीच्या गर्भामधला जो पहिला गर्भ आहे 7 नंबरचा, तो गर्भ नेऊन रोहिणीच्या उदरात घालावा. त्यावेळेला योग मायेने तो गर्भ देवकीच्या हृदयातून काढला आणि रोहिणीच्या गर्भामध्ये पोस्ट केला. त्यावेळेला आता 8व्यानी गर्भवती राहणार. तर देव आले आणि देवांनी सांगितलं, देवकी मी तुझ्या पोटी येणार आहे, कारण तू तपच तसं केलेलं आहे. आणि माऊली म्हणतात, तपे विन दैवत. मग आता तप तुझं एवढं आहे, तुम्ही एक गोष्टी तप केलं पहिल्या जन्मामध्ये. तू पृष्णी नावाची स्त्री आहे आणि सुतपा नावाचा ब्राह्मण म्हणजे वसुदेव आहे. या दोघांनी एवढं तप केलं, एवढं तप केलं, परमात्मा प्रसन्न झाले. आणि परमात्म्याने विचारलं काय पाहिजे. त्यावेळेला सांगितलं, तुझ्यासारखा पुत्र पाहिजे. आणि तुम्ही मला पुत्र रूपाने मागून घेतलं. माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. तुझ्या